त्यातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहताय निर्धावफेकी डॉट बॉलच्या स्वरूपात आपण चेंडू पाहताय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी आपल्या इथून मात्र दर्शवत असताना आपण पाहताय व्हाईट बॉलची व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये अंकित होती. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे 9 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल डान्स करत जणू चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक 10. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सिंगलच्या परतीने धावसंख्या 10 या अंकावर 10 या अंकावर आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून आता गौरव सज्ज होतोय. आतापर्यंत आपल्या बात्यातील ऑफिशियल 4 चेंडूचा खेळ इथून आता संपुष्टात आणला गेलाय. गोलंदाज गौरव सज्ज होत असताना षटकातील पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. जेलला आहे संधी तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. पंचांचा इशारा बॅटर आउट परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. शिवम कॉमेंट्री बॉक्सशी पण संपर्क साधायचा आहे. शिवम आपण कॉमेंट्री बॉक्सशी थोडंसं संपर्क साधा. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. हॅलो चेक हॅलो. आणि एक सिनियर कॉमेंटेटर आणि सातत्यानं ज्यांचा गोड आवाज आणि एक चांगलं समालोचन आपण ज्यांचं सातत्याने इथून मात्र आपण ऐकत आलो यासीम साठे सर इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम सुस्वागतम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सिनियर कॉमेंटेटर ज्यांच्याकडून आम्ही सातत्यानं शिकत असतो आणि चांगलं समालोचन आपण कित्येक वर्ष ज्या व्यक्तिमत्वांचं ऐकलंय. वेलकम सर. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक इथून मात्र पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावर. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावर सिरावत असताना आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर उमेशला इथे मात्र आमंत्रित केले गेले. जिम्मेदारी सोपवली गेली षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची. मुख्य व्यासपीठ आपण पाहताय. लखलखल्या ट्रॉफीज पाहताय आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या नावाने चषक आपण पाहताय. ज्या व्यक्तिमत्वाने ना ते कधी नगरसेवक झाले ना ते कधी आमदार झाले ना खासदार झाले, पण त्यांनी आमदार खासदार आणि नगरसेवक घडवले आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा घडवले. कारण बाळासाहेबांची शिकवण आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण ज्या व्यक्तिमत्वाने जोपासली आणि संवेदनशील मुख्यमंत्री काय असते महाराष्ट्राला ज्यांनी दाखवून दिलं ते अर्थातच त्यांचे शिष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं त्या गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या नावाने स्पर्धा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. बॅटची कडा घेतली जाते आणि विकेटचं पतन फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला.
षटक क्रमांक पहिले संपलं. द्वितीय षटक हाताळण्याकरिता उमेशला आणले गेले आणि आपण जर का बघितलं तर विकेटचं पतन इथं मात्र करताना पाहायला मिळालं. विकेटचं पतन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय पार्थ शिंदेला आणले गेले. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल आई गावदेवी नांदिटणे आणि जय बजरंग कोलिवली या दोन्ही संघाने. चला चौथं षटक संपलं की टॉस करण्याकरिता आपण इथे मात्र यायचं आहे. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय निर्धाव फेकीची उद्घोषणा, डॉट बॉलची उद्घोषणा आणि एक बाउन्स मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्सचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र पोहोचवला गेलाय. एक बाउन्स करण्याची मुभा आहे आणि तो बाउन्स कुठल्या पद्धतीने असावा त्याचं उत्तम उदाहरण या चेंडूवर इथून मात्र दर्शवलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस नोमा झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 12. यावेळेस बॅटची गडा आणि फटका फसतोय. कट घेऊन चेंडू थोडंसं उंची धारण करत असताना विकेटचं पतन, फलंदाज बाद. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिष्य, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे गीत आणि त्यांचे निकट भारतीय म्हणून आपण सातत्याने निखिलजी जाधव साहेबांकडे पाहताय. आणि आम्ही सातत्यानं कुठेही म्हणतो की ठाणे नगरीमध्ये जेव्हा आम्हाला गरज लागते तेव्हा आम्ही निखिलजी जाधव यांना सातत्याने त्यांची आठवण काढत असतो. आणि न करता मिळणारी धाव म्हणजे ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 13 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दिशा दर्शवली गेली आहे. बॅक साईडला ट्रॅव्हल होणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय आणि इथे धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत वेळ मिळाला होता. त्या वेळेमध्ये 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 15 या अंकावर धावफलक. षटकातील पुढचा बॉल हो बॅटची गड आहे. व्हॉइस पोहोचलाय पंचांचा आणि आमच्याही कानापर्यंत. विकेटचं बदन परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला आणि दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 15 म्हणजे या षटकाचा विचार केला तर 3 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 4 धावा फक्त इथे मात्र खर्च केल्या गेल्या, ज्यामध्ये एक वाईटची धाव आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. चांगलं चेंडू चांगले षटक इथून मात्र या षटकामध्ये डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर यशला आमंत्रित केले गेले. पहिलाच बॉल आपण यशचा इथून मात्र आपण पाहताय. यष्टीरक्षक स्वतः क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. स्वप्नील सुद्धा इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्वप्नीलजींना आपण पाहताय, हरिकृष्ण प्रभूजी, आणि आपणही त्यांना पाहताय. पहा खरं तर
आंतरराष्ट्रीय कृष्णा भावमत संघ इस्कॉनच्या मार्फत एक चांगलं कार्य स्वप्नीलजी सातत्याने इथून मात्र करतात. आपण त्यांनाही पण पाहत आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धावफेकीची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि तो थोडासा सक्सेसफुल होताना आपण पाहिले. सिंगल कन्वर्ट केली गेली. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 17 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत असताना आपण पाहत आहे आणि धावफलक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय, शेष राहतोय. नक्कीच टीम आई गावदेवी नांदेडने आणि जय बजरंग कोलिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे. चला या त्वरित दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेक कक्षामध्ये इथे उपस्थित व्हायचं आहे. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चालाय सरळ सीमारेच्या पार. पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. पुढे सरसावत असताना 23 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचाही आपण चेंडू जर काही इथून मात्र पाहिला तर निर्धावफेकी षटक समाप्तीचा इशारा पंच आमच्यापर्यंत तो मात्र पोहोचत आहेत आणि नक्कीच इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते 23-23. चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय आई गावदेवी नांदेडने आणि जय बजरंग कोलिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक कक्षामध्ये 4थं षटक संपलं की जॉईन व्हायचं आहे. ज्या संघाचा कर्णधार सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये येथे उपस्थित नसेल त्या संघाला तिथून मात्र जो समोरचा संघ उपस्थित असेल त्याला नाणेफेक इथून मात्र विन देण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. जय बजरंग कोलिवली संघ आम्हाला इथून मात्र रिपोर्टिंग करतोय. आई गावदेवी नांदेडने आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. 4थं षटक हाताळण्याकरिता आतिशला इथून मात्र आमंत्रित केले गेले. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. अंतिम षटक प्रगतीपथावर. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज आतिश यावेळेस पहिल्याच बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅक साईडला जाणारा हा चेंडू होता आणि क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या नजदीक थोडंसं चांगलं होताना इथून मात्र आपण पाहताय. क्षेत्ररक्षण होताना थोडंसं पहा कदाचित पुढची धावसुद्धा झाली होती कारण कलेक्शन झाल्यानंतर काही सारा वेळ इथे मात्र घेतला गेला आणि धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या 2. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय संत गतीनं का होईना पण धावसंख्येचा प्रयास किंवा प्रवास मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. धावसंख्या 25 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात येत असताना अंतिम 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. चला काय सिच्युएशन आहे ती आमच्यापर्यंत आपण जरूर पोहोचवा.
पंच चेक करायचं आहे का? ओके. चला, 2च धावा कार्य धरल्या जातील. सेफ आहे. 2 धावा इथून आता पळून पूर्ण होत असताना आपण पाहताय धावसंख्या 25 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज आतिश इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. यावेळेस पहा थोडंसं चेंडूची हाईट पाहायला मिळाली आणि चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलं गेलं. पहिल्या क्षेत्ररक्षणातून एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, पण त्याच्यानंतर दिले गेलेलं बॅकअप बाउंड्रीच्या नजीक चांगलं पाहायला मिळालं. धावा इथे मात्र पळून सध्या तरी पूर्ण होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू हा खेळाडूंना इथे मात्र घेण्याची जी संधी आहे ती नसणार आहे. पंच तुम्हाला काही क्वेरीज वाटत असतील तर तुम्ही घेऊ शकता, आणि पण सॉफ्ट डिसिजन आपण आधी त्याच्या पोचवत जा. पण खेळाडूंना आणि या संघाला कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू घेण्याचा इथून मात्र मुभा नसणार आहे. यावेळेस आपल्या खेळाडू कक्षाला सल्लामी देणारा फटका, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होणारा फटका, शेडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार साधावा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं षटकार, आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या जबाड्यानं का होईना पुढे सरसावत असताना आपण पाहत आहे 34-34 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. षटकात पुढचा बॉल. यावेळेस गॅप पेरलाय, गॅप पडून चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. ऐन मुवमेंटला क्षेत्ररक्षक पोहोचला आणि चूक करत असताना धावबाची विकेट इथून मात्र मिळती आहे. परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. तंबूच्या आशयाला पळून पूर्ण केल्या गेल्यात. आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्याच्यानंतर दुसरी धाव घेत असताना विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं, जे की रनआउटच्या स्वरूपात आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 35-35. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असलेला आकडा 35-35 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. यावेळेस यशच्या घेऊन जाणारा चेंडू, विकेटचं बदल, फलंदाज बाद. परतावा लागेल तंबूच्या आशेला. चला टीम आई गावदेवी नांदेडने टॉस करण्याकरिता पोहोचायचे, कारण जय बजरंग कोरिवली संघानं रिपोर्टिंग केलं आणि टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहे. आई गावदेवी नांदेडने आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. पाच चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 35 या अंकावर आपण सध्या तरी पाहत आहे. अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. गोलंदाज सय्या. एक धाव सध्या तरी कंप्लीट होतीये. ऐन मुवमेंटला आपण पाहताय, आणि षटक समता क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते
36 विजयाकरिता 37 धावसंख्येचं आव्हान करूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंज आणि तिथे जॉईन होतील यासिम साठे सर. नक्कीच आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेने. मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रदीपजी राऊत साहेब रिद्धी सिद्धी एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत आणि जय दुर्गा मंडळाचे अध्यक्ष पंकजजी गायकर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे. सन्माननीय राऊत साहेबांनी तुम्हाला सन्मानित केलं जातं. गायकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते रिद्धी सिद्धी एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय राऊत साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानित करणार आहोत. मायेची उबदार शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा इथे सन्मान मुख्य व्यासपीठावर होत असताना आपण पाहत आहे. थँक्यू सो मच. आपलंही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स इथे सज्ज असतील यासिम साठे सर. या मी दोन्ही संघाचे कर्णधार जर काही ते उपस्थित झाले असतील तर मी राऊत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करायची. नांदिकना संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्यानंतर होणार सामना. जय दुर्गा मित्रमंडल विश्वगढ़ द्वारा आयोजित धर्मवीर आनंद दिगे ट्रॉफी 2025 में मैं यासीन साठे अपने साथी कमेंटेटर के साथ तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं. आप देख रहे हैं आंवले वर्सेस खोनी के बीच का ये मैच. खोनी के टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 36 रन बनाए और अब आंवले के सामने 37 रनों का लक्ष्य निर्धारित किया है. देखना है कि किस तरह से इस लक्ष्य की ओर बढ़ते हैं. आतिश और गौरव के रूप में दोनों सलामी बल्लेबाजों की जानी मानी जोड़ी इस वक्त मैदान के बीच आंवले की टीम की. अब देख रहे हैं जय दुर्गा मित्र मंडल विश्वगढ़ द्वारा आयोजित धर्मवीर आनंद दिगे साहेब ट्रॉफी 2025. आंवले का ये बहुत ही सुंदर ग्राउंड, चारों तरफ हरियाली, दरख्तों झाड़ों से घिरा हुआ और संघर्ष चल रहा है यहाँ पे गेंद और बल्ले के बीच. पहले बल्लेबाजी करते हुए खूनी के कप्तान ने 36 रन बनाने में सफल हुई थी खूनी की टीम और 37 रनों का लक्ष्य निर्धारित किया. इस वक्त आंवले के सामने आंवले के टीम के दोनों सलामी बल्लेबाज आतिश और गौरव इस वक्त मैदान के बीच. कड़ा संघर्ष देखने मिलेगा गेंद और बल्ले के बीच. आज धर्मवीर आनंद जी दिगे साहब के
स्मरण में खेलने वाली ये ट्रॉफी का पहला दिन गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे परनील खूनी टीम की ओर से। जो दर्शक यहाँ देर से आए या जिन्होंने अपना टीवी सेट देर से खोला उन्हें बताता चलूँ कि खूनी और आंवले के बीच में महत्वपूर्ण मैच। पहले बल्लेबाजी करते हुए आंवले ने 36 रन बनाए और 37 रनों का लक्ष्य निर्धारित किया। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। कंसंट्रेशन खोया अपना, मन की एकाग्रता भंग हुई। एक बार फिर से अपने बॉलिंग मार्क्स की ओर आहिस्ता आहिस्ता जाते हुए बॉलर परनील, जबकि परनील की पहली गेंद का सामना करेंगे आतिश। आतिश का मतलब होता है आग, फायर। अब देखना है उनके बल्ले से कितनी आग बरसती है। शॉट गेंद और शानदार तरीके से पुल कर दिया। गेंद सीधी चली गई डिब्बे को, इसको लेकर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। दिशा कोई थी पहलों पे गेंद कर लेग साइड कर दिया, उसे पुल कर दिया था 4 रनों के लिए। परनील की दूसरी गेंद फिर से उसी दिशा में हवा में उठा के मारा डिब्बे को, क्षेत्र के बाहर एक टिप्पा खाने के बाद गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए। दूसरा चौका। और बहुत ही उछलती हुई गेंद थे, उसे हल्के हाथों से केवल दिशा बढ़ दे दी, जबकि डिप पॉइंट के क्षेत्र में फील्ड होती गेंद दौड़ के 1 रन पूरा कर लिया, छोड़ बदला। इस 1 रन की सहायता के साथ आतिश का अपना व्यक्तिगत योग बढ़ता हुआ पहुंचा 9 रन और अपनी टीम की योग को भी उन्होंने पहुंचा दिया 9 रन। और अब पहली बार गौरव सामना करेंगे। परनील इस ओवर में तीसरी बार राइट आर्म ओवर द विकेट। लेग साइड में खेलने का प्रयास था इस बार, चूंकि बल्लेबाज पूरी तरह से विकेट के पन्ने के अधर कर लिया, रन बनने का कोई मौका नहीं। वाइड गेंद का डिमांड कर रहे थे, लेकिन एम्पायर हमारे काफी अनुभवी, दुत्कारा उन्होंने उस अपील को। ये डॉट बॉल निकली। परनील ने थोड़ी राहत की सांस ली होंगी। एक बार फिर से परनील हमारी ओर भागते हुए राइट आर्म ओवर द विकेट गौरव के लिए पहुंचे। शॉट गेंद और शानदार तरीके से उसे कट कर दिया, लेकिन पॉइंट के क्षेत्र में फील्डर मौजूद, अच्छा थ्रो आया। 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा आंवले टीम का। पहले बल्लेबाज 37 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए 10 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। एक बार फिर से आतिश, इस ओवर की आखिरी गेंद। 2 चौके लगा चुके हैं आतिश। चले परनील राइट आर्म ओवर द विकेट आतिश के लिए। शॉट गेंद से पुल करने का प्रयास था, चूंकि इस बार बल्लेबाज कंधों पे लगती हुई लुढ़कती हुई जब तक के गली और पॉइंट के क्षेत्र में फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया। एम्पायर का इशारा, ये लेग बाय का रन, तो एक अतिरिक्त रन मिला। तो इस तरह से पहली ओवर की समाप्ति के बाद आंवले की टीम 11 रन बनाने में सफल हो गई है। 37 रनों का लक्ष्य है। 4 ओवर का ये मैच, अच्छी शुरुआत मैं कहूंगा यहाँ पे आंवले टीम द्वारा। आतिश और गौरव ने अच्छी शुरुआत दी है अपने टीम को। थोड़ी सी परेशानी होगी यहाँ पे खूनी टीम के फील्डरों के बीच, थोड़ा चिंतन चलता हुआ, कुछ मनन चलता हुआ, कुछ विचार विनिमय होते करते हुए। आप देख रहे हैं स्वर्गीय धर्मवीर
आनंद दिघे ट्रॉफी 2025। आनंद दिघे साहब किसी नाम के मोहताज नहीं है, एक सच्चा सन्यासी जिसने अपने शिष्य को मुख्यमंत्री बना दिया। निस्वार्थ सेवा जिन्होंने पूरी जिंदगी पूरा जीवन भर किया। महाराष्ट्र कभी भी उनका नाम नहीं भूल सकता। धर्मवीर का खिताब उन्हें मिला। अब सोचिए, जो ऐसा सन्यासी जिसने अपने शिष्य को मुख्यमंत्री बना दिया, तो उनकी पावर क्या होंगी, उनकी ऊर्जा क्या होंगी। मेरा सौभाग्य था कि मैं दिघे साहब से 2 बार मिल चुका हूँ और ये मैं अपने आप के लिए बहुत सौभाग्यशाली समझता हूँ कि इतने बड़े सन्यासी का दर्शन करने का अवसर मुझे प्रदान किया ईश्वर ने। पार्थ हैं, पार्थ सिंगोले, उभरते हुए गेंदबाज खूनी टीम के। आतिश उनके सामने 2 चौके लगा चुके। आतिश चले पार्थ, पहले ही बल्ला घुमा दिया। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हो पाया। गेंद जा रही थी कानपुर, बल्ला चला गया नागपुर, दोनों का कोई मिलन नहीं। विकेट कीपर ने गैदर कर लिया, रन बनने का कोई मौका नहीं। अच्छी शुरुआत यहाँ पे पार्थ द्वारा, बीट किया, चकाया बल्लेबाज को, पूरी तरह से चकमा दिया आउटसाइड ऑफ स्टैम्प। इसी तरह की गेंदबाजी करने की जरूरत। चले पार्थ, राइट मोड़ दो विकेट। फिर से अपनी जगह पे क्रॉस बैट से खेलने का प्रयास, लगातार दूसरी बार दूसरा डॉट बॉल निकालने में सफलता। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी यहाँ पे पार्थ द्वारा। एक ऐसा बल्लेबाज जिसने आने के साथ पहली 2 गेंदों पे 2 चौके लगाए थे, ऐसे बल्लेबाज को 2 गेंदों पे चकाने में सफल। बेहतरीन गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, नपी तुली गेंदबाजी। अग्नि परीक्षा ले रहे हैं यहाँ पे आतिश की। इस बार बहुत ही खराब गेंद, एम्पायर का इशारा, दोनों हाथ हवा में लहराए, दिशाहीन घोषित की। एक अतिरिक्त रन मिलेगा और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अभियोग बढ़ता हुआ पहुंचा 12 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। आंवले की टीम 37 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है। पहले बल्लेबाजी करते हुए 36 रन बनाने में सफल हुई थी खूनी की टीम। इस बार हवा में उठा के मारा है, गेंद के नीचे फील्डर देखना कैच ले पाएंगे या नहीं। और गेंद टिप्पा खाने के बाद गेंद सीधी चली गई वाइड इज लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 6 रनों के लिए पहला छक्का। इस 1 रन की सहायता के 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 18 रन। ये पहला छक्का आता हुआ। ऑफ स्टैम्प के बाहर टिप्पा खाने पर और ज़्यादा बाहर निकली। एम्पायर ने दोनों हाथ हवा में लहराए, दिशाहीन घोषित की। एक और अतिरिक्त रन मिलेगा और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 19 रन। छक्का खाने के बाद थोड़े से प्रेशर में नजर आ रहे इस वक्त पार्थ। चले पार्थ, राइट मोड़ दो विकेट। एक बार फिर से हुक कर दिया है शानदार तरीके से। डिपे को इसको लग सकते में गेंद जा रही है। गेंद 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। फील्डर वहां पे मौजूद लेकिन फील्ड नहीं कर पा रहे। गेंद चली गई डिपे को इसको के बाद 4 रनों के लिए। तीन चौके और 1 छक्का लगा चुके हैं यहाँ पे आतिश। चौदह गेंदों में केवल 14 रनों की जरूरत। इस बार अच्छी गेंद लेकिन ऑफ स्टैम्प के काफी ज्यादा बार एम्पायर ने एक बार फिर से दिशाहीन घोषित किए। एक अतिरिक्त रन मिला। इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 24 रन। बहुत ही प्रभावी शुरुआत यहाँ पे आंवले टीम द्वारा। दोनों सलामी के बल्लेबाज आतिश और गौरव ने जिस तरह की अपेक्षा कर रहे थे, उनके कप्तान बिल्कुल उसी तरह की शुरुआत देते हुए
पार्थ की गेंद और क्रॉस बैट से उसे दिशा दे दी है। डिमिड विकेट के क्षेत्र में 1 रन पूरा कर लिया। फील्डर वहां पे तैनात है, केवल 1 रन मिलेगा और संतुष्ट दोनों बल्लेबाज। इसे 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 25 रन। हेलो हेलो आखिरी गेंद इस ओवर की आना शेष। और पहली बार उनके सामने वैभव वैभव एक के अपने व्यक्तिगत यूपी खेल रहे हैं। चले पार्थ वैभव के लिए फुटास बनाया, शानदार तरीके से दिशा दे दी गेंद को डिप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में और गेंद चल जाएंगे डिप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। आवल्याचा संघ जर विजयश्री प्रदान करतो तर प्रदीप राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं मोठं बक्षीस। अगर आवले की टीम इस मैच जीतती है तो प्रदीप राउत जी एक सम्माननीय डैशिंग पर्सनैलिटी उनकी तरफ से 500 रुपये का बड़ा इनाम। मैं प्रदीप सर से कहूँगा कि आप बिल्कुल 500 रुपये तैयार रखिए। मुझे ऐसा लगता है कि जीत ही जाएंगे ये बच्चे, क्योंकि जिस तरह की शुरुआत दी है दोनों बल्लेबाजों ने, आतिश ने और गौरव ने, प्रशंसनीय। गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे जय। ये वो 16 वाले जय और वीरू नहीं है, छोटे से कद के चले जय। राइट मोड़ द विकेट, शॉट गेंद पुल करने का प्रयास किया, अपर एज लगी, नो मैंस लेन में जाके टिप्पा खाएंगे। 1 रन पूरा कर लिया, दूसरा रन लेना चाहते हैं, काफी तेजी से के साथ निकले। बहुत अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल, अच्छी अंडरस्टैंडिंग दोनों बल्लेबाजों के बीच। पहुंच गए अपने घर पे सुरक्षित, 2 रन पूरे कर लिए और इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 31 रन, यानी अब केवल 6 रनों की जरूरत। प्रदीप राउत की ओर से 500 रुपये का इनाम अगर आवले की टीम इस मैच को जीतती है तो। चले जाए, घूम के खेलना चाहते थे, पैड पे लगी, रन आउट होने का मौका था, गवाया। 1 रन पूरा कर लिया, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा कर लेंगे। बहुत ही खराब फील्डिंग का प्रदर्शन है पेखोनी के फील्डरों द्वारा, 2 रन पूरे कर लिए। इन 2 रनों की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 33 रन 33 और अब जीतने के लिए केवल 4 रनों की जरूरत। अब देखना केवल रोचकता ये बची है इस मैच में कि विनिंग शॉट कौन लगाता है, गौरव लगाते या फिर आतिश। आतिश ने गजब की बल्लेबाजी की है आज, 1 छक्का और 3 क्लासिकल चौके उनके बल्ले से देखने मिले। चले जाए आतिश के लिए, राइट आर्म मोड़ द विकेट, उठा के खेलने का प्रयास था, मिडल नहीं कर पाए, बॉटम एज लगा और जब तक के फील्ड होती शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने और इसे 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 34 रन, केवल 3 रनों की जरूरत। आसान सा लक्ष्य यहां पे आवले की टीम के लिए। चले जाए, इस बार लौट की गेंद थी, उछाल नहीं ले पाई जितनी अपेक्षा कर रहे थे गौरव, नीचे रही। याच्या नंतर होणारा सामना आई गावदेवी नांडिकने आणि जय बजरंग कोलिवली, दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय। और अजीब वो गरीब अंदाज से खेलने के प्रयास में अपना विकेट गंवाया, कोई जरूरत नहीं थी, सीधे बल्ले के साथ खेलते तो
के आउट होने के बाद अब नए बल्लेबाज आए चेतन, बहुत ही गैर जिम्मेदाराना शॉट खेला गौरव ने, कोई जरूरत नहीं थी। आखिरी गेंद आना शेष ईश्वर की। राइट मोड़ विकेट, फुटा चलो रे, हवा में उठा के मारा है। एक टिप्पा खाने के बाद गेंद सीधी चली जाएंगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए, और आसानी के साथ इस मैच को जीतती हुई आंवले की टीम। बक्षीस लावलं होतं प्रज्वल राऊत भाऊजी, तर बक्षीस घेऊन जा आवला संघ. हॅलो 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 इसके बाद जो मैच होने वाला है उसकी पहली इनिंग का आंखों देखा हार सुनाने के लिए मैं मराठी के मेरे साथी कमेंटेटर तेजस धुबी को आमंत्रित करता हूं कि वो आए और माइक संभाले। थँक्यू सो मच. चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता यायचं आहे. आतिश 22 धावासंख्येची खेळी साकारली आणि खोनी संघ थोडंसं रिपोर्टिंग करायचं आहे. टीम खोनी आपण त्वरित इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. टीम खोनी आपण त्वरित या आणि आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल तो म्हणजे अर्थातच टीम कोलिवली संघ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना नांदेडने संघ आपल्याला सध्या तरी फलंदाजच्या भूमिकेमध्ये. चला टीम दोन्हीही संघाला विनंती असेल आपल्या अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये क्षणाचाही विलंब न करता त्वरित इथे मात्र पाठवून द्यायचं आहे. टीम खोनी आपण थोडंसं क्विकली करण्याच्या कामाला त्या पद्धतीनं पुकार देण्याकरिता भाग पडत आहेत. आपण त्वरित इथे मात्र यायचं आणि टीम नांदेडने आपले बॅटर पाठवून द्या. चला फास्ट टीम नांदेडने. हॅलो